नाही दीदी, तुमचा समकालीन रसिक, तुमचा आवाज हीच तुमची ओळख या मताशी सहमत होऊ शकत नाही. कोवळ्या बाल्यात आपल्या बाबांचा उत्कर्ष अनुभवलेल्या दीदी आम्हाला माहीत आहेत. नंतर आलेल्या बाबांच्या खडतर आयुष्यात त्यांच्यावर अफाट श्रद्धेने माया करणाऱ्या लिली देखील आमची पिढी ओळखते. बाबांच्या अकाली निधनानंतर माई, 3 बहिणी, 1 भाऊ यांची आई झालेल्या दीदी पण आम्ही ओळखतो. छत्रपतींची आरती घराघरात पोहोचवणाऱ्या दीदी आम्हाला तुमच्या आवाजा इतक्याच परिचित आहेत. हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा, हे हिंदू श्री सौभाग्य भूतीच्या साजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा. करी हिंदू राष्ट्र हे तूते, वंदना करी अंतःकरणज तुझा, अभिनंदना, तव चरणी भक्तीच्या चर्ची, चंदना, गूढाशा पुरवी दान कथू शकतो जा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा. जी शुद्धी हृदाची रामदास शिर डुलवी, जी बुद्धी पाचशायास शत्रूच्या झुलवी, जी युक्ती कूटनीतीत खलासी बुडवी, शक्ती बलोन्मत्तास पदतली तुडवी, ती शुद्धी हे तुझी कर्मी, राहू दे, ती बुद्धी भाबड्या जीवा, राहू दे, ती शक्ती शोणिता माझी, वाहू दे, दे मंत्र पुन्हा तो दिले समर्थे तुझ जा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा, हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा. याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांची स्वातंत्र्य देवतेची आरतीही तुम्हीच गाऊन अजरामर केलीत. जयोस्तुते जयोस्तुते श्री महान्मंगले शिवास्पदे शुभदे, स्वतंत्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे. जयोस्तुते जयोस्तुते श्री महान्मंगले शिवास्पदे शुभदे, स्वतंत्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे.
समलखलखी वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली तू सूर्याचे तेज उदगिसे गांभीर्य ही तुझी स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नष्ट तेजी वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे मोक्षमुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती मोक्षमुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती स्वतंत्रते भगवती योगी जन परब्रह्म वदति वेदे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुरते ते स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे हे अधम रक्त रंजिते हे अधम रक्त रंजिते सुजन पूजिते हे अधम रक्त रंजिते सुजन पूजिते श्री स्वतंत्रते स्वतंत्रते श्री स्वतंत्रते स्वतंत्रते श्री स्वतंत्रते स्वतंत्रते तुझसाठी मरण ते जनन तुझ वीर जनन ते मरण तुझ सकल चराचर शरण चराचर शरण श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते जयोस्तुते श्री महान्मङ्गले शिवात्मदे शुभदे स्वतंत्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे 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 1962 साली भारत चीन युद्धात निधड्या छातीच्या भारतीय जवानांनी प्रतिकूल परिस्थितीत प्राणांची आहुती देऊन देशाचे रक्षण केलेल्या त्या अनामिक जवानांना आणि एकूणच लष्कराच्या पराक्रमाला वंदन करण्यासाठी आपण कवी प्रदीप आणि चितळकरांचे ऐ मेरे वतन के लोगो हे तुम्ही गायलेलं गीत तुमच्या अंतःकरणातील जाज्वल्य देशभक्ती दर्शवते. तुम खूब लगा लो नारा
जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। है मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब तक थी सांस लड़े वो, जब तक थी सांस लड़े वो, फिर अपनी लाश बिछा दी, संगीन पे धर कर माथा, सो गए अमर बलिदानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जब देश में थी दिवाली, वो खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों में, जब हम बैठे थे घरों में, वो झेल रहे थे गोली। थे धन्य जवान वो अपने, थी धन्य वो उनकी जवानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। कोई सिख कोई जाट मराठा, कोई सिख कोई जाट मराठा, कोई गुरखा कोई मदरासी, कोई गुरखा कोई मदरासी, सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला, हर वीर था भारतवासी। जो खून गिरा पर्वत पर, वो खून था हिंदुस्तानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। थी खून से लथपथ काया, फिर भी बंदूक उठा के 10-10 को एक ने मारा, फिर गिर गए होश गवा के। जब अंत समय आया तो, जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते हैं। जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते हैं। खुश रहना देश के प्यारों, खुश रहना देश के प्यारों, अब हम तो सफर करते हैं, अब हम तो सफर करते हैं। क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। तुम भूल न जाओ उनको, इसलिए कही ये कहानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जय हिंद की सेना।
दीदी, एका मुलाखतीत तुम्ही सांगितलं होतं की उडत्या चालीची शृंगारिक आणि भडक अर्थाची गाणी तुम्ही गात नसत. अपवाद म्हणून शोमन राज कपूर यांच्या आग्रहाखातर तुम्ही संगम चित्रपटात मैं क्या करूं राम मुझे बुढ़ा मिल गया हे शृंगारिक गीत गायलं. विशेष म्हणजे या गीतातल्या आशयाला अनुरूप अशाच आवाजात आपण गायल्याने ते अफाट लोकप्रिय झाले होते आणि म्हणूनच तुमच्या इच्छेविरुद्ध गायल्याने तुम्ही तो सिनेमा पाहिलाही नाही. मैं बुढ़ा? हाँ बुढ़ा. मैं का करूं राम मुझे बुढ़ा मिल गया. मैं का करूं राम मुझे बुढ़ा मिल गया. ओए होए बुढ़ा मिल गया. हो बुढ़ा मिल गया. हाय मैं का करूं राम मुझे बुढ़ा मिल गया. मैं का करूं राम मुझे बुढ़ा मिल गया. सब जो गए बाग मेरा बुढ़ा भी चला गया. सब जो गए बाग मेरा बुढ़ा भी चला गया. सबको लाए फूल बुढ़ा को भी लेके आ गया. सबको लाए फूल बुढ़ा को भी लेके आ गया. मैं हो गई बदनाम मुझे बुढ़ा मिल गया. हाय का करूं राम मुझे बुढ़ा मिल गया. होय होय बुढ़ा मिल गया. हो बुढ़ा मिल गया. हाय मैं का करूं राम मुझे बुढ़ा मिल गया. मैं गुड़िया हसीन मेरी मोरनी सी चाल है. मैं गुड़िया हसीन मेरी मोरनी सी चाल है. सर में सफेद उसके दादाजी का बाल है. सर में सफेद उसके दादाजी का बाल है. क्या होगा अंजाम मुझे बुढ़ा मिल गया. हर का करूं राम मुझे बुढ़ा मिल गया. होय होय बुढ़ा मिल गया. बुढ़ा मिल गया. मैं का करूं राम मुझे बुढ़ा मिल गया. परियों के देश मुझे बुढ़ा लेके आ गया. परियों के देश मुझे बुढ़ा लेके आ गया. मैंने जो उठाया घूंघट बुढ़ा गुस्सा खा गया. मैंने जो उठाया घूंघट बुढ़ा गुस्सा खा गया. बिगड़े सारे काम मुझे बुढ़ा मिल गया. हाय का करूं राम मुझे बुढ़ा मिल गया. होय होय बुढ़ा मिल गया. हाय बुढ़ा मिल गया. हाय मैं का करूं राम मुझे बुढ़ा मिल गया. मैं का करूं राम मुझे बुढ़ा मिल गया. ही दीदी मास्टर दीनानाथ यांनी लावलेला कल्पवृक्ष ही तुमची ओळख कवी पी सावळाराम यांनी आम्हाला करून दिली. याचबरोबर समाजातल्या गरजूंसाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर आणि माई मंगेशकर रुग्णालये तुम्ही उभी केलीत हा तुमचा परिचयही आम्हाला माहीत आहे. चित्रपट संगीताबरोबर अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या आपल्या मातृभाषेतील काव्यरचना तुमच्या स्वर्गीय आवाजात आमच्यासाठी अमूल्य ठेवा केला याबद्दल आम्ही सर्व रसिकजन कृतज्ञ आहोत. आज दुसऱ्या स्मृतिदिनी तुमच्या आवाजातला हा अमूल्य ठेवा ऐकून तुमच्या प्रती आमची कृतज्ञता एक अनमोल व्यक्त अलंकार. करीत आहोत. लता दीदींचं गाणं म्हणजे सप्त सुरांचं इंद्रधनुष्य.
स्वरांच्या चांदण्यात न्हालेला जणू संगीताचा ताजमहाल. हा अमृतमयी स्वर म्हणजे भारतीय संस्कृतीचं लेणं, हा आमचा राष्ट्रीय ठेवाच. लताबाई म्हणजे भारतीय संगीतातील एक चमत्कार. अमृताहुनी गोड असा हा आवाज, चंद्र सूर्या इतकाच चिरंतन. आईच्या गर्भात असलेल्या बाळांना लता दिदींच्या स्वरातून प्रेरणा मिळते आणि पुढे ती जीवनकुडी त्याच संस्कारातून साकारत जाते. लता मंगेशकर म्हणजे भगवान श्रीकृष्णाची बासरी असंही म्हटलं जातं. त्यांचा आवाज, त्यांचा स्वर सूर वृद्धांना चैतन्य देतात, तरुण मनांना गुदगुल्या करतात आणि कधी हुरहुरही लावून जातात. सोनूल्यांना पर्यांच्या दुनियेत अलगद नेऊन सोडतात आणि गानप्रेमींना तर आपल्या सुरातून त्या अमृतमयी भावविश्वाची अनुभूती देतात. लता हा सुरांचा कल्पतरू. असा एक दिवस, एक ताल, एक क्षण नसेल की ज्याला दीदींच्या स्वरांच्या दिव्यत्वाचा स्पर्श झाला नसेल. शब्दांच्या आवाक्यात न मावणाऱ्या अशा या असामान्य व्यक्तिमत्वाच्या लता दीदींना अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सह्याद्री वाहिनीतर्फे आणि असंख्य चाहत्यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. मुंबई दूरदर्शन प्रस्तुत विविध कार्यक्रमातील लता दीदींचा सहभाग आणि हृदय आठवणी. ज्ञानेश्वरीच्या लेखनाला 700 वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्तानं मुंबई दूरदर्शन केंद्रावरून एक विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला. लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांचा सहभाग असलेला हा कार्यक्रम अमृताचा घन. आज सामान्य माणूस देखील शास्त्रीय संगीताला दाद देऊ लागलाय.
याचं श्रेय मी लताला देईन. पंडित भीमसेन जोशी. माझ्या आजोळची गाणी एक संस्मरणीय कार्यक्रम. आजीनं नातीसाठी म्हटलेली, अर्थात लता दिदींच्या आग्रहाखातर आजीनं म्हटलेली जुन्या आठवणीतली गाणी. लता दिदींशी मनमोकळी बातचीत, लोकसंगीताचा एक अनोखा आविष्कार. नमस्कार. माझ्या आजोळची गाणी, लता दिदींच्या लहानपणी त्यांच्या आजीनं त्यांच्यासाठी म्हटलेली गाणी. माणसाच्या गळ्यातून पहिला स्वर उमटला तिथं संगीताचा जन्म झाला. तो स्वर करुणेचा असेल, दुःखाचा असेल, आनंदाचा असेल, पण तो स्वर होता, त्याला आकार होता. त्या स्वराला अर्थ देण्यासाठी मग शब्दाचा जन्म झाला, भाषेचा जन्म झाला. त्या भाषेला सामर्थ्य देण्यासाठी पुढे हळूहळू स्वरच अधिक सामर्थ्यवान होत राहिला आणि इथंच लोकसंगीताचा जन्म झाला. याच लोकसंगीताच्या अंगाखांद्यावर खेळण्यात दिदीचं लहानपण गेलं. खानदेशमधल्या थाळनेर या गावी एक छोटी मुलगी आपल्या आजीच्या मागं ताई गाणं म्हण, ताई गाणं म्हण असा लकडा लावायची आणि तिची आजी तिच्यासाठी गायची. यातली अनेक गाणी आज विसरली गेलेत, पण अनेक अजूनही ताजी आहेत. बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग. दीदी, हां, हे शब्द लोकगीताच्या कल्पनेत नवीन वाटतात, नाही वेगळे वाटतात. चालही वेगळी. चाल थोडीशी माझ्या आजीची आहे, पण त्याचं थोडंसं रूप बदललेलं आहे. बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग. बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग. बाई जडली आता, बाई जडली आता दोन जीवांची प्रीती ग. बाई ग, बाई ग, बाई ग, बाई ग. बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग. बाई ग, बाई ग. दीदी, आज इतक्या वर्षांनी तुमच्या आजींची गाणी ऐकताना किंवा गाताना काय वाटतं, काय आठवणी येतात? मला तिची आठवण आली की माझं मन भरून येतं. तसं म्हणाल तर मी तिला विसरूच शकत नाही, कारण नुसती गाणीच नाही, पण अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या मला नेहमी आठवतात. तिने मला स्वयंपाक करायला शिकवलं, पुरणपोळी कशी करावी ती शिकवली, आणि मला ती रात्री गोष्टी सांगायची, त्यासुद्धा चाली त्याच्या लावलेल्या असायच्या. तिचं एक गाणं मला आठवतं, ते एका म्युझिक डायरेक्टरनी दिलं आपल्या फिल्ममध्ये, हिंदी फिल्मला. पण बघा किती सुरेख चाल आहे आणि शब्द आहेत. मोरी पतली कमर लंबे बाल रे, सांवरिया मैं खड़ी रहूं के चली जाऊं रे, सांवरिया मैं खड़ी रहूं के चली जाऊं रे. आणि एक ती गाणं म्हणायची, रे भोलानाथ दिगंबर हे दुःख मेरा हरो. ओ रे भोलानाथ दिगंबर हे दुःख मेरा हरो. वा, छान आहे ना. मन थांबून आले पिकात केसर ओले, घन थांबून आले पिकात केसर ओले. आडोशाला जरा बाजूला साजन छेल छबीला, घन होऊन बिलगला, घन होऊन बिलगला, घन होऊन बिलगला, घन होऊन बिलगला.
यापुढे हजारो वर्षात दुसरी लता होणे नाही, उस्ताद अलार खासाहेब. एका दिवाळीच्या निमित्तानं लता दिदींची गाणी सादर करण्यात आली. असंख्यांची जीवन समृद्ध करणारी अशी गाण्यांची बरसात म्हणजे उत्सव स्वरांचा. पहिली रात ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी भाऊ दे, आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. राजसा जवळी जरा बसा, जीव हा पिसा तुम्हा विण पायी. संसार हा सुखाचा मी अमृतात न्हाते, मी अमृतात न्हाते. कारंजी उडती ते जाळ, नाचती बाळ गोपाळ. माझ्या मते की दीदी आणि मी एकत्र आलो, गप्पा गोष्टी करायला म्हणा, गाण्याच्या रिहर्सल्स करायला म्हणा, रेकॉर्डिंगच्या वेळेला, हाच दिवाळीचा आनंद, हाच दिवाळी उत्सव असं मी समजतो. आनंदाचे डोळे आनंद तरंग, आनंदाचे डोळे आनंद तरंग. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग. आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग. काय सांगू झाले काहीची आबाही, काय सांगू झाले काहीची आबाही. पुढे झाले नाही, पुढे झाले नाही. आवडीने आनंदाचे डोही आनंद तरंग. नाही नाही सह्याद्रीवरील शतजन्म शोधताना कार्यक्रमाच्या निमित्तानं लता दिदींनी संगीताच्या एकूणच स्वरूपाविषयी आपलं मत व्यक्त केलं. त्यात अर्थात रिमिक्सचाही विषय आला. आपलं मनापासून स्वागत. आपल्याला इथे आल्याबद्दल काय वाटतंय? मला खरंच खूप आनंद वाटतो, कारण सह्याद्रीवाणी मी बघते आणि मला आवडतं खूप. काही कार्यक्रम त्यातले मला खूपच आवडतात. आणि आपल्याला काय सांगू, मी म्हणजे अर्थात मी टी व्ही खूप कमी बघते, पण सह्याद्री मी बघते खूप वेळा. खूपच छान. दीदी, नेहमी शब्द आधी की चाल आधी, गाणं आधी की चाल आधी की शब्द आधी, असा एक नेहमी प्रश्न पडतो. सर्वसामान्य रसिकाला त्याच्याशी काही देणं घेणं नसतं, पण एक उत्तम गीतकार, संगीतकार आणि गायकांनी तयार केलेली गाणी मात्र त्यांना नेहमी ऐकायला मिळतात. 50-60 वर्षांमध्ये तयार झालेली ही वर्षानुवर्षे चालत आलेली गाणी आत्तापर्यंत पिढ्यानपिढ्या गात आल्यात. म्हणजे आजोबांपासून नातवापर्यंत, आजीपासून नातीपर्यंत 30-30 गाणी परत परत गावी लागत आहेत. आता असं झालं आहे की नवे गीतकार नाही आहेत का, संगीतकार नाही आहेत का, का गायक नाही आहेत का, कुठली प्रतिभा कमी पडते आहे. मग त्या गाण्यांची जादू, आता हे नवीन गीतकार वगैरे इतकं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, विचार करण्याची ताकद त्यांच्याकडे आहे, तर ही गाणी का तयार होत नाही आहे? मग नव्या पिढीनं हीच गाणी परत परत गायची आहेत का याच गाण्यांच्या रिमिक्सवर त्यांनी समाधान मानायचं आहे? तुम्हाला काय वाटतं, याचं कारण काय असेल? नाही, याचं कारण मला असं वाटतं की खरोखरी जे चांगलं म्युझिक करणारे लोक होते आता कमी झाले आहेत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की जे म्युझिक डायरेक्टर आहेत, मी त्यात हृदयनाथला धरत नाही किंवा फडके साहेब होते त्यांचंही नाव घेत नाही, कारण त्या लोकांना काव्याबद्दल पण एक समज होती की कसं काव्य असावं, कुठल्या गाण्याला कशी चाल लावावी. हे हृदयनाथला खूप चांगलं येतं.
आणि हृदयनाथनी माझ्या मते, म्हणजे माझा भाऊ म्हणून मी कौतुक करत नाही, पण त्यांनी कंप्लीट मराठी म्युझिकचं रूपच बदललं. संबंध एक वेगळा त्यांनी त्याचं एक युग निर्माण केलं. पण आता तोही जास्त करत नाही आहे गाणी. आम्ही त्याला बऱ्याच वेळा सांगतो की तू कर म्हणून, पण सध्या म्युझिक इंडस्ट्री अशी डावाडोल आहे, म्हणजे त्याला काही अर्थ राहिलेला नाही आहे. त्यामुळे रेकॉर्ड येत नाहीत. रेकॉर्ड आल्या तर त्यांच्या कॉपीज होतं, म्हणजे अर्थात पहिल्यांदा पायरसी होतच होती, त्यानंतर आता रिमिक्स सुरू झालेलं आहे. आणि रिमिक्समुळे लोकांना तेच गाणे कुठंतरी वाकडे तिकडे ड्रेस करून बघायचं आणि नाचायचं, आणि तेच लोकांनी बघायचं आणि त्याच्यातच समाधान मानायचं असं झालं आहे. पण मला असं वाटतं की या गोष्टीमध्ये जर काही लोकांनी लक्ष घातलं आणि नवीन गाणी किंवा चांगल्या कवींची गाणी केली तर अजूनही लोकांना आवडतील. म्हणजे महाराष्ट्रात असे आहेत लोक की ज्यांना चांगली जर भावगीतं आली तर ते नक्की त्याचं स्वागत करतील असं मला वाटतं. वैभवभूषित वैकुंठेश्वर तिच्या पित्याने योजी अनावर. वैभवभूषित वैकुंठेश्वर तिच्या पित्याने योजी अनावर. भोळा शंकर परी उमेजा भरला लोचनी अपर्णा तप करिते काननी. भस्म विलेपित रूप साजिरे आणुनिया चिंतनी अपर्णा तप करिते काननी. खऱ्या अर्थाने भारतरत्न सुनील गावस्कर. भारतरत्न हा किताबच स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यामुळे अधिक सन्मानित झाला. लता दिदींच्या गाण्यातून प्रत्येकाला निर्भेळ आनंद मिळतो, परंतु त्याचबरोबर एखाद्याला अश्रू ढाळायला लावण्याची प्रचंड ताकदही त्यांच्या स्वरात आहे. राष्ट्रीयता आणि माणुसकी निर्माण करण्याची शक्तीही आहे. लता दिदींचं गाणं त्या केवळ गात नाहीत, तर त्या ते जिवंत करतात. अशा ह्या जगप्रसिद्ध गान कोकिळेला भारतातील सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्या भारतरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचा हा दूरदर्शन वृत्तांत. लता दीदी मात्र त्यांना मिळालेल्या जागतिक सन्मानाविषयी मनोगत व्यक्त करताना म्हणतात, मला मिळालेला हा सन्मान माझा नसून मला संगीत शिकवलेल्या माझ्या वडिलांचा, माझ्या गुरूंचा, सर्व संगीत दिग्दर्शकांचा आणि मी ज्या ज्या कवींचं काव्य गायले त्या कवींचा
आणि माझ्यावर सतत 50 वर्ष प्रेम करणाऱ्या साऱ्या रसिक जनांचा हा सत्कार आहे. विविध ढंगातील हजारो गाणी लताबाईंच्या गळ्यातून कायम फुलत गेली आणि गंमत म्हणजे ती कधी कोमेजलीच नाहीत. महाराष्ट्र शासनातर्फे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या सुवर्ण महोत्सवी गानसेवेबद्दल शिवाजी पार्क इथे एका शानदार सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सत्कार सोहळ्याची ही एक झलक. संबंध की महाप्रिया मुझा एक महाराष्ट्र देश लता जी को सम्मान चिन्ह, शाल और श्रीफल. लहान असताना ती आम्हाला विचारायची, तुम्हाला रेकॉर्ड ऐकायची आहे का? आम्ही सांगायचे हो. ती काय करायची, कानात बोट घालायची आणि अशी किल्ली दिल्यासारखं करायची आणि स्वतःची लांब सडक वेणी उचलून डोक्यावर ठेवायची आणि गाणं गायची. आधी बीज एकले, बीज अंकुरले, रोप वाढले. हे गाणं आम्हाला ती गाऊन दाखवायची. हे तिचं रेकॉर्ड असायचं. आणि आज ती इतक्या मोठ्या जागेवर आहे की तिच्याकडे बघताना अशी मान वर करावी लागते. ती नवीन नवीन गोष्टी काहीतरी तयार करायची. आता ही गोष्ट आहे आजकालची कोणीही मुलं कधीही करू शकणार नाहीत. ती अशी की आम्ही मला वाटतं तिच्याही लक्षात नाही आहे, सोलापूरच्या मुक्कामी आम्ही होतो. आमची कंपनी होती वडिलांची नाटक कंपनी. ते आम्ही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी फिरत असायचं. त्या ठिकाणी मी अर्थातच मला माई म्हणायची की मी लताचा चमचा आहे आणि मी तिच्या मागं असायचे. तर दीदीनं मला सांगितलं, जा लवकर एक पाण्याचा तांब्या भरून घेऊन ये. मी लगेच धावत धावत गेले, पाण्याचा तांब्या आणला. म्हणाले जा आता एक ताट घेऊन ये. मी ताट पण घेऊन आले. मग वडील झोपले होते, माई झोपली होती आमची. तिनं ताट घेतलं आणि बाबांच्या पायाखाली ठेवलं आणि त्यांचे पाय स्वच्छ धुतले माई बाबांचे. आणि ते जे पाणी ताटामध्ये होतं ते आमच्या हातावर देऊन सांगितलं, हे तीर्थ घ्या म्हणजे तुम्ही मोठ्या व्हाल. आणि त्यावेळेला तुझ्या लक्षात आहे दीदी, त्यावेळेला ते पाणी मी, दीदी आणि आमच्याबरोबर आमचे भाऊ होते, आत्तेभाऊ पंढरीनाथ वगैरे आम्ही लोकांनी घेतलं. मला असं वाटतं त्या तीर्थाचाच हा एखाद वेळा प्रसाद असावा की आज दीदीला गाता गाता 50 वर्ष होत आहेत. आमचे जे मॅनेजर होते त्यावेळेचे महाराजा बरोडा, कैलासवासी महाराजा बरोडा, त्यांनी लाहोरच्या लोकांसाठी एक फंक्शन ऑर्गनाईज केलं होतं. लाहोरचे सगळे मोठे मोठे लोक आले होते त्याच्यामध्ये. फिल्म इंडस्ट्री लाहोरची, पाकिस्तानची फिल्म इंडस्ट्री लाहोरमध्ये आहे. फिल्म इंडस्ट्री वगैरे सगळे आले होते आणि मी त्या टीमचा कॅप्टन असल्याकारणाने महाराजांच्या बरोबर मी बाहेर लोकांचं स्वागत करायला उभा होतो. आणि असाच उभा असताना एक बाई आली तिकडनं, पुष्कळचे दागिने वगैरे घालून अगदी म्हणजे आली आणि आमचे महाराजा बरोडा एकदम ताठ उभे राहिल्यासारखे झाले आणि आई ये करून अगदी त्यांना त्यांचं स्वागत केलं. आणि मग माझ्याकडे बोट दाखवून सांगितलं कि आप इन्हें जानते ही होंगे, ये तो हमारे कप्तान है. तर त्या बाईने सांगितलं, जी नहीं, हम तो सिर्फ इमरान और जहीर को जानते हैं. म्हटलं ठीक आहे. मग माझ्याकडे वळून महाराजा बरोडांनी सांगितलं, सुनील, आप तो इन्हें जानते ही होंगे, ये है मल्लिका तरन्नुम नूर जहां. मी म्हणालो, जी नहीं, हम तो सिर्फ लता मंगेशकर को जानते हैं. तर अशा व्यक्तिमत्वाचा आज ते सत्कार होतो आहे. आपण जेव्हा कोणाचा सत्कार करतो तेव्हा ज्या शिखरावर पोचायला त्यांनी जे परिश्रम घेतले आहेत ते विसरतो. ते जर आपण लक्षात ठेवले, आपण सगळ्यांनी लक्षात ठेवले, तर आपल्या सगळ्यांचंच आयुष्य त्यांच्यासारखं एवढ्या शिखरावर नाही जायचं, पण जवळपास कुठेतरी पोचेल. मी आपणासमोर
4 शब्द बोलायला उभी आहे खरी, पण माझं अंतःकरण यावेळी अगदी हेलावून गेलं आहे. कारण हा क्षणच भारावून हरपून जाण्याचा आहे. ज्या महाराष्ट्रात माझा जन्म झाला त्या महाराष्ट्राला हिंदुस्थानाचा खड्गहस्त म्हणून ज्या शिवछत्रपतींनी अधिष्ठान दिले, त्या शिवछत्रपतींच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या शिवाजी उद्यान किंवा शिवतीर्थावर छत्रपतींच्या पवित्र पुतळ्याच्या सान्निध्यात महाराष्ट्राच्या राजधानीत महाराष्ट्र शासनाने हजारो रसिकासमोर माझा सत्कार करावा, गौरव करावा, ही माझ्या दृष्टीने फार मोठी आणि हृद्य घटना आहे. आज खऱ्या अर्थाने मी महाराष्ट्र कन्या झाले आहे. मुंबई ही माझी कर्मभूमी आहे. तिथे होणाऱ्या या गौरवाचा मी नम्रपणे आणि कृतज्ञतेने स्वीकार करते. त्याचबरोबर हा सत्कार व्यक्तिशः माझा नसून तो गानकलेचा व माझ्या गुरुजनांचा आहे, हे मी इथे नम्रपणे नमूद करते. मुंबई दूरदर्शन केंद्राच्या प्रांगणात असाच एक सन्मान सोहळा सह्याद्री नवरत्न पुरस्कार 2004च्या निमित्तानं आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात राष्ट्रीय कलावंतांचा पुरस्कार म्हणून सन्मान चिन्ह आणि 1 लाखाचा धनादेश स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना प्रदान करण्यात आला. मी सगळ्या अवॉर्डींना परत मी त्यांचं अभिनंदन करते आणि खूप खूप धन्यवाद देते सह्याद्रीला की त्यांनी मला इथं बोलवलं. हे माझं नशीब आहे. जय महाराष्ट्र, जय हिंद. लताजींच्या संगीताबद्दल मी काय बोलणार, ते तर साक्षात स्वर्गलोकातूनच अवतरते उस्ताद विलायत खाँ साहेब. सह्याद्री वाहिनीवरील ताक धिनाधिन या संगीतावर आधारित कार्यक्रमाच्या 250व्या भागात खास उपस्थिती होती गंधारधारिणी भारतरत्न लता मंगेशकर यांची. यशवंतराव चव्हाण केंद्रात आयोजित या सोहळ्यात संगीत क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलं होतं. प्रवेशद्वारापाशी साकारलेली लता दिदींची रांगोळी हा लता दिदींप्रती मानाचा मुजराच होती. स्वरसम्राज्ञी लता दिदींच्या आगमनानं तर इथलं वातावरण खऱ्या अर्थानं प्रकाशून गेलं. थोर अभिनेत्री सुलोचनाबाईंच्या उपस्थितीनंही कार्यक्रमाची शोभा वाढली होती. मला हे इतके चांगले म्युझिक डायरेक्टर मिळाले, हिंदीमध्ये पण आणि मराठीत पण. म्हणूनच लता मंगेशकर आज तुमच्या समोर उभी आहे. मी आभारी आहे पूर्ण सर्वांची. आविष्कार रसिकांना अनुभवता आला.
वजन तो तेने कहिए जे पीड़ पराई जाने रे वैष्णव जन तो तेने कहिए जे पीड़ पराई जाने रे पर दुखे उपकार करे तोए मन अभिमान नाणे रे वैष्णव जन तो तेने कहिए जे पीड़ पराई जाने रे सकळ लोकमा सहुने वंदे निंदा न करे केनी रे वाच काछ मन निश्चल राखे धन धन जननी तेनी रे वैष्णव जन तो तेने कहिए जे पीड़ पराई जाने रे सागरा प्राण तळमळला या एका ब्लॅक अँड व्हाईटच्या काळातील कार्यक्रमाची ही एक आठवण. त्यानंतर तात्या फारच आजारी झाले आणि पुणा युनिव्हर्सिटीने त्यांच्या नावाने मला वाटतं सावरकर अध्यासन म्हणून एक चेअर ठेवली आणि त्याच्यासाठी आम्ही एक कार्यक्रम करायचं ठरवलं होतं. त्या कार्यक्रमामध्ये हृदयनाथनी तात्यांचं सागरा प्राण तळमळला ही कविता घेऊन त्याला चाल लावली. ज्या दिवशी कार्यक्रम होता त्या दिवशी मी तात्यांना बोलवायला गेले. म्हटलं तुम्ही या कार्यक्रमाला यावं अशी आमची फार इच्छा आहे. पण त्यांच्या पायामुळे त्यांना येणं शक्य नव्हतं आणि त्यांनी मला सांगितलं की बा तू आली ना, मी जरी तिथं आलो नाही तरी मी इथं तुम्हाला ऐकेन आणि माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. आणि त्यांचा आशीर्वादच घेऊन मी आले आणि त्या दिवशी हे आम्ही पाची भावंडांनी गाणं तिथं गायलं होतं. परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा निमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा निमजसीने भूमातेच्या चरणतला तुझ धूता मी नित्य पाहिला होता. मज बदलासी अन्य देशी तलताऊ सृष्टीची विविधता पाहू ऐ जननी भुज विरह शंकित हि झाले परी तुवा वचन तिज दिधले मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठिवाहीन वरितया परताडीन. विश्वसलो या तव वचनी मी जगदनुभव योगे बनुनी मी तव अधिक शाक्त उद्धरणी मी येईन त्वरे कथून सोडिले तिजला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा निमजसीने
दिशा तमोमय होती गुण सुमने मी वेचियली या भावे प्रीतीने सुगंधा घ्यावे जरी उद्धरणी व्ययनतीचा होसाचा हा व्यर्थ भार विद्येचा ही आम्रवृक्ष वत्सलतारे नवकुसुमयुता त्या सुलतारे तो बाल गुलाब ही आकारे फुलबाग मला काय पारखा झाला सागरा प्राण तळमळला सागरा मी मजसीने 1994च्या राष्ट्रीय खेळांसाठी लता दिदींनी अतिशय तन्मयतेनं सादर केलेलं गीत खेळाडूंसाठी नक्कीच प्रेरणादायी होतं. खेळाडू वृत्तीचं उत्तुंग प्रदर्शन खेळाडूंकडून नक्कीच अपेक्षित होतं. आकाश पे बहते समय की तरह बहते रहो जैसे बहे ये हवा आकाश के उस पार भी आकाश है आजही 75 वर्षे वयाचा लता मंगेशकर यांचा सुवर्णमयी स्वर कुणालाही मोहवून टाकतो हे खरोखरी आश्चर्य आहे. आज साऱ्या विश्वानं त्यांना दिलेली गानसम्राज्ञी ही मान्यता सुद्धा तोकडी वाटावी इतकं त्यांचं प्रभुत्व थोर आहे. आपण आपल्या काळात एवढी थोर व्यक्ती सुगंध वाटत असताना प्रत्यक्ष अनुभवू शकतो हे खरं तर आपलंच भाग्य. हे भाग्य उच्चारतानाही अंगावर रोमांच दाटून येतात, डोळ्यात आनंदाश्रू येतात, शब्दही क्षणभर अवाक होतात. अखेरचा हा तुला दंडवत सोडून जाते गा अखेरचा हा तुला दंडवत सोडून जाते गा दरी दरीतून मावळ देवा दरी दरीतून मावळ देवा देऊळ सोडून धाव रे अखेरचा हा तुला दंडवत तुला दंडवत तुला दंडवत
रसिकांची लता दीदींशी असलेली श्रद्धा उत्तर प्रदेश सरकारने सर्वात आधी एक देखणा चौक निर्माण करून व्यक्त केली असून लता मंगेशकर चौक असं त्याचं नामकरण केलं आहे. मीना मंडित अशा या शोभिवंत वास्तूचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 डिसेंबर 2022ला करण्यात आलं. स्वतःचं हे देखणं स्मृतिस्थान स्वर्गलोकातून लताजी बघत आहेत या कल्पनेने आम्ही रसिक त्यांना अभिवादन करतो. शुभ